मंडळी, संध्याकाळी चहासोबत प्रत्येकाला काही ना काही चमचमीत खायला आवडतंच. परंतु काही चमचमीत बनवायचं म्हणजे किचन पूर्ण भांड्यांनी भरून जातं. कमी भांडे वापरून कमी वेळात अगदी झटपट बनणारा आजची आपली रेसिपी अगदी 5 मिनिटात बनवून रेडी होणार. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथं मुरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही आवडी अनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मुरमुऱ्याचं प्रमाण. इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेला आहे. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि इथं कोथिंबीर बारीकसर कट करून घेतलेला आहे. साधारण इथं अर्धी वाटी असं कोथिंबीर घेतलेलं आहे. भरपूर असं कोथिंबीर घेतलेला आहे. आता यामध्ये ना अगदी चिमूटभर हळद, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा जिऱ्याची पूड, अगदी थोडंसं पेरी पेरी मसाला, चाट मसाला घेतलेला आहे. आता हे सगळे ह्या मुरमुऱ्याच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे घातल्यानंतर इथं 2 चमचे तेल वापरले आहे. 2 चमचे तेल घालायचं यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आमच्याकडे थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि काहीतरी चहासोबत चटपट व्हायला पाहिजे होतं, म्हणून हे पटकन होणारा रेसिपी मी केलेला आहे. इथं मी 1 लिंबाचा रस वापरलेला आहे. साधारण इथं 2 चमचे लिंबाचा रस झालेला आहे. मी इथं विकतचं थोडं सेव घातलेलं आहे. हे अगदी थोडंसं होतं म्हणून ते घातलेलं आहे. घरी बनवलेलं हे बुंदी घातलेलं आहे, खारी बुंदी. तुमच्याकडे अवेलेबल असल्यानं घालू शकता, नाही तर स्किपही करू शकता हे. आणि इथं हे आलूचे सेव घातलेलं आहे. हे झटकन आणि पटकन कमी भांडे वापरून बनवणारा आणि एकदम अगदी साधारण जास्तीत जास्त 5 मिनिट लागेल हे बनवायला. जास्त वेळ नाही लागणार आणि झटपट होणारा आणि पटकन आणि चमचमीत असं काहीतरी तिखट आणि जिभेला चव देणारा हा रेसिपी आहे. नक्की करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.